नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सरोज आता संगीला म्हणत असते, की ही मुलगी इथे काय करते? या मुलीने माझ्या मुलाचा, माझ्या कुटुंबाचा अपमान केला होता आणि ही मुलगी इथे तुमच्या इथे डान्स करते. तिला बघून आम्हाला राग येणार नाही का? आम्ही इथे येऊन तिच्यावरती रागवलो, हे आम्ही चांगलंच केलं. याच्यामध्ये आमची काही चुकी नाही आहे. तेव्हा इथे काका म्हणत असतात, "पण या मुलीचा इथे येण्याचा संबंध काय? काय करते इथे? कुणी बोलावलंय तुला?" तेव्हा इथे आता खूपच जास्त कला घाबरलेली असते. ती म्हणते, "मला आजचा दिवस नयनाताईचा स्पेशल करायचा होता आणि हा खडूस इथे कशाला आला काय माहिती." तर इकडे नैना म्हणत असते, की अद्वैतला खरं कळलं असतं ना, की कला माझी बहीण आहे तरी चाललं असतं. पण आता राहुलच्या समोर कळायला नको, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ही कला पण ना नेहमी काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवत असते. तर इथे आता संगी खूप जास्त घाबरलेली असते. तिला असं वाटतं, आता माझं भांडं फुटतंय की काय? तेव्हा सरोज म्हणत असते, "सांगा ना तुम्ही, दरवेळेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही मुलगी काय करत असते? ह्या मुलीचं आणि आमचं पटत नाही हे तुम्हाला माहिती आहे ना, तरीसुद्धा तुम्ही हिला कशाला बोलवत असता? हिचा आणि तुमचा संबंध तरी काय आहे?" तेव्हा इकडे आबा म्हणत असतात, "अगं सूनबाई जरा थांब तरी. त्यांना तू एवढे प्रश्न काय विचारतेस? त्यांचीसुद्धा काहीतरी बाजू असेल ना, तीसुद्धा ऐकून घे." तेव्हा संगी म्हणत असते, की "काय सांगू तुम्हाला? हे बघा आमचं चुकलं, आम्ही तिला इथे बोलावलं. पण डेकोरेशनसाठी आम्ही तिला इथे बोलावलं होतं. कारण आम्हाला दुसरं कुणीही भेटलं नाही. 2 दिवसामध्ये लग्न आहे ना." तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, "अहो, अख्ख्या कोल्हापूरमध्ये डेकोरेशनसाठी तुम्हाला हीच मुलगी भेटली का? आम्हाला तरी सांगायचं. आम्ही कितीतरी डेकोरेटर्स पाठवले असते ना तुमच्याकडे." तेव्हा संगी म्हणत असते, "असं कसं? तुम्ही मुलाची बाजू आहात, आम्ही मुलीची बाजू आहोत आणि तुमच्याकडून आम्ही कसं काय डेकोरेटर वगैरे मागून घ्यायचं? आणि आम्ही डेकोरेशनसाठी किती माणसांना विचारलं. त्यांनी आम्हाला ह्याच मुलीचं नाव सुचवलं. ही मुलगी खूप छान डेकोरेशन करते आणि तसंही चांदेकरांच्या इथे मातेची मूर्ती ह्याच मुलीने बनवली होती, असं आम्हाला कळलं होतं. मग देवीची मूर्ती चांदेकरांच्या इथे या मुलीने बनवली होती. मग आता ही आम्हाला तर चांगली वाटणारच ना. आणि बघताय ना तुम्ही अद्वैतराव, हे डेकोरेशन ह्या मुलीने किती छान केलंय ते." तेव्हा इथे संगी येते आणि नैनाचा हात पकडते. तिला म्हणत असते, "हे बघ, आता तुझं आणि अद्वैतरावांचं लग्न होणार आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊन अशा खूप परिस्थिती येणार आहे, ज्याच्यामध्ये तुला अद्वैतरावांना समजावून सांगायचं आहे. तर आता तू जा आणि त्यांची समजूत घाल." तेव्हा नैना म्हणते, "नक्की मला काय करायचंय मम्मा?" तेव्हा संगी म्हणते, की "त्यांना समजावून सांगायचं आहे. त्यांच्या मनातनं हा आपला गैरसमज तुला काढून टाकायचा आहे." तेव्हा इथे नैना म्हणते, "बरं जे झालं ते झालं. आता तुम्ही सगळेजण रागवू नका. एवढा आपला आनंदाचा दिवस आहे. अद्वैत, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे." तेव्हा अद्वैत म्हणतो, "आता काय बोलायचंय तुला नैना?" तेव्हा ती म्हणते, "जरा बाहेर येता का? मला फक्त 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे." तेव्हा नैना म्हणत असते, "अद्वैत, हे बघ प्लीज तू शांत हो. मला माहिती आहे तू रागवलंयस त्या मुलीवरती. अरे पण ती मुलगी इथे तिचं काम करायला आली आहे आणि आपण दोघं जण जर एकमेकांबरोबर आहोत, तर आपलं कितीसं लक्ष जाणार आहे त्या मुलीकडे. मी तर त्या मुलीकडे आल्यापासून बघितलेलं सुद्धा नाहीये. मग तुला एवढा का फरक पडतो?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "ती माझ्या समोर तरी आली ना, तरीसुद्धा मला खूप जास्त राग येतो." तेव्हा नैना म्हणत असते, "हे बघ, तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आज आपल्यासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे आणि तसंही आज तुम्ही लोकं मला इथे सरप्राईज द्यायला आलात ना, तू इथे आलेस ना, मला खरंच खूप आनंद झालाय. आपल्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा दिवस आपण असं रागामध्ये घालवायचा आहे का? आपलं कुटुंब एकत्र आलंय. सगळेजण किती खुश आहेत. आपण सगळेजण, आपण दोघं जण स्पेशली एन्जॉय करूया आणि आपलं लग्न झाल्यानंतर तर आपण दोघं जणच राहणार आहोत ना, मग तिसऱ्या व्यक्तीला जागा नसणार आहे." तर इकडे आता अद्वैतची समजूत नैनाने घातलेली असते. तो म्हणतो, "ठीक आहे, ती इथे असली तरी मला काही फरक पडणार नाहीये." तेव्हा नैना म्हणत असते, की अद्वैतला कला इथे असण्याने काही फरक पडणार नाहीये. कलाने हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे तिला थांबणं गरजेचं आहे. काही अडचण आली तर ती सगळं बघणार आहे ना. तर आता अद्वैतला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे, कला इथे थांबली तरीसुद्धा. तर इकडे आता रोहिणी म्हणत असते, "अरे वाह! म्हणजे लगेचच अद्वैत आपल्या बायकोचं ऐकायला लागला. आता जी मुलगी त्याच्या नजरेसमोर त्याला नको असते, तिच्या सांगण्यावरून ती इथे थांबली तरी त्याला काही फरक पडणार नाहीये." तेव्हा नैना म्हणते, "बरं ठीक आहे, आपण सगळेजण आता एन्जॉय करूया ना. आपला कार्यक्रम आता आपण पुढे नेऊया." तर इकडे रोहिणी म्हणत असते, "चला, काहीतरी ड्रामा झाला ना, कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत अजून काय काय ड्रामा होणार आहे काय माहिती." तर इकडे आता नैना खूप जास्त घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं, की माझ्यामुळे नैनाताईच्या संगीतमध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नको आणि तेच घडत असतं. तर इकडे आता अद्वैत बसलेला असतो. आता नैनाने समजावलेलं असतं, त्यामुळे तो खुश होतो. तर इकडे आता सोहम होस्ट करण्यासाठी उभा राहतो. तो म्हणत असतो, की "आत्तापर्यंत तुम्ही सगळेजणांनी छान-छान परफॉर्मन्स बघितले असतील, पण आता खूप छान परफॉर्मन्स तुम्ही बघणार आहात. आता तुमच्या समोर येत आहेत इथे 2 बहिणी, खूपच जास्त सुंदर बहिणी आणि त्या आहेत
संगीता आणि शोभना, तर इकडे संगीता आणि शोभना आता छान डान्स करत असतात. तेव्हा काजूचं लक्ष जातं ते कलाकडे. कला एकटीच उभी राहिलेली असते. तेव्हा काजू तिच्याजवळ येते आणि तिच्याबरोबर डान्स करत असते. तर इकडे आता संगीता आणि शोभना डान्स करत असताना त्या इथे सरोजला आणि रजनीला सुद्धा घेऊन येतात. त्यांच्याबरोबर सुद्धा डान्स करतात. तेव्हा इथे सगळ्याजणी खूप जास्त खुश होतात. तर इथे आता रॉकेटला जरा बाहेर जायचं असतं. तेव्हा काजू तिथे जाते आणि त्याला उतरायला सुद्धा मदत करते आणि तिथे थांबलेली सुद्धा असते. तेवढ्यातच सोहम तिथे येतो आणि एक्सक्यूज मी असं म्हणतो. तेव्हा काजू त्याच्याकडे बघते. तेव्हा सोहम तिच्याकडे एकटक बघतच राहतो आणि म्हणतो, खूपच सुंदर, तुम्ही अशा सुद्धा दिसू शकता असं मला वाटलंच नव्हतं. तेव्हा काजू म्हणते, मी कशी पण दिसेन, तुला काय फरक पडतो रे. तेव्हा सोहम म्हणत असतो, पण खरंच तुम्ही खूप सुंदर दिसते आशा. तर इकडे काजू पुन्हा जाते रॉकेटला मदत करायला. तेव्हा सोहम म्हणत असतो की एवढी पण वाईट नाही आहे ही मुलगी. तर इथे त्याला आता काजू आवडायला लागलेली असते. तर इकडे सोहम म्हणत असतो, आता तुम्ही ज्याच्या डान्सची आतुरतेने वाट बघताय तो या कार्यक्रमाचा होस्ट सोहम चांदेकर तुमच्यासमोर डान्स करणार आहे आणि तो या गाण्यावरती डान्स करतो. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. या गाण्यावरती सोहम खूप उत्तम असा डान्स करतो. त्यानंतर सोहम म्हणतो की आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती म्हणजे अद्वैत दादा आणि नैना वहिनी आता खूप छान असा डान्स करणार आहेत. तेव्हा अद्वैत आणि नैना दोघं जण स्टेजवरती परफॉर्म करत असतात. तेव्हा त्यांच्याकडे राहुल खूपच जास्त रागाने बघत असतो. अद्वैत आणि नैनाला एकत्र डान्स करताना बघून राहुलची जळफळाट होत असते. तेव्हा सोहम म्हणतो की आता तुम्ही खूप सुंदर असा डान्स तर बघितलाच, पण आता एक स्पेशल डान्स इथे होणार आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हे कधी ठरलं. तेव्हा सोहम म्हणतं, हे आत्ताच ठरलं. आपण फक्त तिघेच डान्स करणार नाही आहोत, तर आपण सगळेजण आता एकत्र डान्स करणार आहोत. तर इथे सगळे नाही नाही म्हणत असतात. सोहम म्हणतो, नाही 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 म्हणायचं, चला सगळेजण स्टेजवरती या बरं. तेव्हा इकडे सगळेजण एकत्र डान्स करत असतात, पण कला मात्र एकटीच बाजूला उभी असते. तेव्हा सोहम म्हणत असतो, कला ताई तू सुद्धा चल ना. ती म्हणते, नाही नाही मी नाही येत. तेव्हा इथे काजू म्हणते, चल ना ताई आपण सुद्धा मज्जा करूया. तर इकडे सगळेजण आता स्टेजवरती छान डान्स करत असतात. तेव्हा इथे डान्स करत असताना कलाचा आणि अद्वैतचा एकमेकांना धक्का लागतो. तेव्हा ते दोघं जण एकमेकांकडे रागाने बघायला लागतात. तर इकडे नैना आणि राहुल दोघं जण एकमेकांच्या समोर येतात. ते एकमेकांकडे प्रेमाने बघायला लागतात. तर इकडे कला आणि अद्वैत एकमेकांना खुन्नस देत असतात. तर राहुलला तर नैना खूपच जास्त आवडत असते. तर इकडे सोहम पडत असतो. त्याला काजूने पकडलेलं असतं. तेव्हा सोहम म्हणतो, खूप सुंदर दिसतेस तू. तेव्हा काजू म्हणते, काय. तेव्हा सोहम म्हणतो, तू खूप सुंदर दिसतेस. तेव्हा काजू म्हणते, डोकं फिरलंय का तुझं जरा, काही बोलतोयस. तर इकडे आता कला आणि अद्वैत दोघं जण दोन दिशेला तोंड करून उभे राहिलेले असतात. तर आता कार्यक्रम पार पडतो छान. तर इकडे अद्वैत आता घरी आलेला असतो आणि त्याने इथे रोमॅन्टिक डान्स केलेला असतो नैनाबरोबर. तो त्याला आठवतो. त्यानंतर त्याला कलासुद्धा आठवते आणि त्याचा मूडच चेंज होतो. त्याला राग येतो. तेवढा सोहम येतो आणि म्हणतो, काय रे दादा, काय झालं, कसला विचार करतोयस. नैना वहिनीबरोबर डान्स केलायस ते आठवते की काय तुला. तेव्हा इथे अद्वैत काहीच बोलत नाही. तेव्हा सोहम म्हणतो, दादा काय झालंय, तू असं शांत काय आहेस, मगापासून मीच बोलतोय. तुला लग्नाचं टेन्शन आलंय का, काहीतरी बोल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला आहे ना आता खात्री पटलेली आहे. ती मुलगी आहे ना मुद्दामून येत असते मला त्रास देण्यासाठी. आता बघ ना, सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण ती मुलगी तिथे होती. त्यानंतर आम्ही सगळेजण वरती डान्स करत होतो, तेव्हा ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मला त्रास व्हावा म्हणूनच ना. तेव्हा सोहम म्हणत असतो, दादा तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, पण कलाताईला मी स्टेजवरती डान्स करण्यासाठी बोलावलं होतं. तेव्हा अद्वैत सोहमकडे बघतच राहतो. तर पुढील भागामध्ये आपण इथे बघूया, संगी खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा नैना म्हणते, मम्मा तू काय टेन्शन घेतेस, सगळं काही व्यवस्थित होईल ना. आता तर 2 दिवसात लग्नसुद्धा होईल. तेव्हा संगी म्हणत असते, हे बघ नैना, इथे जेवढ्या अडचणी आल्या ना, त्यांना मी आणि कला आम्ही दोघीजणी सामोरं गेलो आणि परिस्थिती सांभाळून घेतली. पण तिथे लग्न झाल्यानंतर चांदेकरांच्या इथे तू एकटीच असणार आहेत. तिथे अडचणी आणि काही परिस्थिती निर्माण झाली तर तुला सगळं व्यवस्थित सांभाळून घ्यायचं आहे आणि ते तुला करावंच लागेल. अद्वैत रावांना खरं काही कळायला नको की आपली परिस्थिती कशी आहे ती.